नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर 7 दिवसांमध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा खर्च झाला. विशेष म्हणजे लक्षवेधी सूचना उपस्थित केलेली असताना अनेकदा मंत्री गैरहजर होते. त्यामुळं सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्र्यांच्या अंगावर बिबट्या सोडा असं विधान केल्याने एकच खळबळ उडाली. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आमची नाही आहे, तुमची आहे. मंत्री महोदय आणण्याची जबाबदारी आम्ही आपले उपस्थित आहोत. आता सभागृहात आमदार उपस्थित असताना मंत्री आगा नाही तर बिबट सोडा त्याच्यावर. हे धंदे बंद करा आता. मला मला सांगाल तर मी कशाला फुकट खरं म्हणजे या अधिवेशनावर आपल्या विविध मागण्या घेऊन आलेल्या अनेक मोर्चेकऱ्यांना त्यांचं समाधान होऊ शकलं नाही म्हणून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः लोटांगण घालत आलेल्या मोर्चावर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला आणि काही जणांची उचलबांगडीही केली. या सगळ्या घटनांचा आपल्याला आज परामर्श करायचा आहे. नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण आधी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला. यातील बहुतांशी खर्च हा मंत्र्यांच्या निवासस्थानावर होणाऱ्या डागडुजीवर करण्यात आला. त्याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच खूप मोठी टीकाही केली होती. अर्थात हा खर्च दरवेळी केला जातो, त्यामुळं त्यात नवीन असं काही नाही असं बोललं जात आहे. काही का असे ना, खर्च झाला तरी या अधिवेशनावर येणारे मोर्चेकरी आणि येणाऱ्या मागण्या निवेदनं यांचा तरी सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करेल अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावरती मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेमधील अनेक जे युवक आहेत त्यांनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आणि मोर्चेकरांना कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर सरकारकडनं मिळालं नाही, अशी ही स्थिती आहे. आपण आधी उल्लेख केल्याप्रमाणे हा जो खर्च होतो तो खरं म्हणजे लोकांच्या कामासाठी केला जातो असं बोललं जातं. प्रत्यक्षात मात्र या अधिवेशनामध्ये अनेक प्रकारच्या मागण्या सरकारच्या दरबारी घेऊन आलेल्या मोर्चेकऱ्यांना तसंच परतावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. लोटांगण मोर्चा घालत येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमाराचा तर सामना करावाच लागला, पण अनेक युवतींना आणि युवकांना सुद्धा पोलिसांनी अक्षरशः उचलबांगडी करून स्थानबद्ध केले. त्यामुळे एकूणच काय तर मागण्या मान्य करण्यासाठी आलेल्या मोर्चेकऱ्यांना आपल्या पदरात काही पडेल ही अपेक्षा तर होती, ती तर फोल ठरलीच. पण पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागलं, अशी आत्ताची परिस्थिती आहे. एकूणच हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या कारणांनी खूप गाजलं. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सांगितलं जात होतं की अधिवेशन हे फार कमी कालावधी घेतलं जात आहे आणि त्यावर प्रचंड मोठा खर्च एवढ्या 7-8 दिवसासाठी का केला जातो आहे, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. अर्थात दरवर्षी साधारणपणे अधिवेशनावर दररोज प्रतिदिन हा 10 ते 12 कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळं खर्चाचा मुद्दा आपण यावेळी चर्चेला मुद्दा मानलेला जरी असला तरी त्याच्यावर काही फार आकांडतांडव करायची काही गरज नाही, कारण हा खर्च दरवर्षीच केला जातो असं आता बोललं जात आहे. प्रत्यक्षामध्ये 10 ते 12 कोटी रुपयांचा खर्च होत असेल तर हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयोगी ठरलं का नाही, हा आपल्या चर्चेचा मुद्दा आहे. या अधिवेशनावर नगरपालिका निवडणुका असतील किंवा येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि महापालिकांच्या निवडणुकांची आचारसंहितेची टांगती तलवार होती. त्यामुळं सरकारला काही ठोस निर्णय घेता आले नाही, अशी एक चर्चा सुरू आहे. मग असं असेल तर मग अधिवेशनामध्ये 7-8 दिवस येऊन आपण या सगळ्या सरकारने नेमकं काय साध्य केलं, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. 100 कोटी खर्च होतात आणि लोकांना, आंदोलनं करणाऱ्या लोकांना तुम्ही उचलबांगडी करतात, त्यांच्यावर सौम्य लाठीमार करतात. याही पलीकडे मोर्चेकऱ्यांची निवेदनं स्वीकारायला कोणी नसतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमदार लोकांचे प्रश्न घेऊन सभागृहामध्ये येतात त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला मंत्रीच गैरहजर असतात, असं चित्र या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये दिसलं. सुधीर मुनगंटीवारांचं जे विधान आपण आधी सांगितलं की जर मंत्री गैरहजर असतील तर त्यांच्या अंगावर बिबट्या सोडा, हे विधान खरं म्हणजे त्यांनी अत्यंत त्यांना राग अनावर झाल्याने केलेलं आहे असं आपण समजूया. सत्ताधारी पक्षाचेच नेते जर विधानसभेमध्ये असं वक्तव्य करत असतील तर सरकारने त्याची गंभीरपणे दखल घ्यायला हवी होती. मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही.
सुधीर मुनगंटीवारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी हा आक्षेप नोंदवला असताना सुद्धा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत मंत्र्यांची हीच वागणूक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळं विरोधी पक्षामधले आमदार विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आज शेवटच्या दिवशी हा मुद्दा प्रचंड लावून धरला आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला की प्रत्येक खात्याला मंत्रिमंडळातल्या एक कॅबिनेट मंत्री आहे आणि एक राज्यमंत्री आहे. असं असताना आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी वरच्या सभागृहात जर प्रश्न असेल तर कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री उपस्थित राहू शकतो आणि विधानसभेमध्ये जर प्रश्न उपस्थित केलेला असेल तर या दोघांपैकी एक मंत्री उत्तर द्यायला उपस्थित राहू शकतो. पण मंत्री उपस्थित का राहत नाही याचं उत्तर आम्हाला मिळत नाही आणि हे अधिवेशन विनाकारण घेतलं जातं का, अशी टीकासुद्धा वडेट्टीवारांनी केली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन या मुद्द्यावर बोलत असताना सुद्धा हे मंत्री अधिवेशनासाठी आलेले नेमके कुठे होते याचा आता शोध घेण्याची गरज आहे. कारण लक्षवेधी सूचनेच्या वेळेस जर मंत्री गैरहजर राहणार असतील तर मग अधिवेशन आपण घेतो कशासाठी, हा सर्वसामान्य लोकांचा प्रश्न आहे. त्यावर आपल्याला चर्चा करावीच लागणार आहे. कारण लक्षवेधी सूचनांमध्ये प्रामुख्याने ऐन वेळचे अनेक विषय असतात की जे सभागृहामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मांडलेले असतात आणि त्यामधून अनेक प्रश्नांची सोडवणूक केली जाऊ शकते. या अधिवेशनामध्ये बिबट्यांच्या प्रश्नावरून आत्ता जसं सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाची आपण चर्चा केली की मंत्र्यांच्या अंगावर बिबट्या सोडा असं जे त्यांनी विधान केलेलं आहे, तर बिबट्यांचा सुद्धा विषय खूपच गाजला आणि तो थेट मंत्र्यांपर्यंतच येऊन ठेपला. जुन्नरचे आमदार हे बिबट्याच्या वेशामध्ये आले होते आणि त्यांनी ज्या काही मागण्या केल्या त्या ऐकून सरकारच अवाक झालेलं आहे. कारण बिबट्यांना खाण्यासाठी दररोज मटण द्या, कोंबड्या द्या अशा मागण्यापासून तर बिबट्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाळ्या कशा बसवल्या पाहिजे आणि त्यांची पकड मोहीम कशी करायला पाहिजे यावरच या अधिवेशनामध्ये भरगच्च अशी चर्चा झाली. विशेषतः अधिवेशनामध्ये चर्चा झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी नागपूरच्या परिसरामध्ये बिबट्याने नागरी वसाहतीमध्ये येऊन हल्ला केला. हिवाळी अधिवेशनामध्ये गमतीने अशी पण चर्चा सुरू होती की आमदारांनी आणि सरकारने बिबट्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं नसबंदी करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि बिबट्यांना पकडण्यासाठी सरकार काहीतरी योजना करत आहे. त्यामुळे रागाने बिबट्या नागरी वसाहतीमध्ये घुसून लोकांवर हल्ले करीत आहे. कदाचित बिबट्याला सुद्धा हे कळलं का काय असं गमतीनं बोललं जात होतं. अर्थात ह्या गमतीचा भाग सोडून द्या, पण यामधला गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रश्नावर थेट निर्णयापर्यंत न येण्याची जी भूमिका या सरकारने या अधिवेशनात घेतली ती थोडीशी आक्षेपार्ह आहे. मग तो प्रश्न बिबट्याचा का असेना किंवा लक्षवेधी सूचनाच्या वेळेस आमदार गैरहजर असण्याचा का असेना, या दोन्ही प्रश्नांच्या बाबतीमध्ये सरकारने ठोस असा काही निर्णय घेतला नाही. अर्थात बिबटे पकडण्यासाठी काही योजना त्याच्यावरती काही तरतुदी ह्या केलेल्या आहे, परंतु ठोस असा निर्णय अजूनही झालेला नाही. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या अधिवेशनामध्ये 75,000 कोटींपेक्षा जास्त पुरवणी मागण्यांचे प्रस्ताव मांडण्यात आले आणि त्या जवळपास काही अपवाद वगळता सगळ्याच मागण्या मान्य झालेल्या अशी आत्ताची माहिती आहे. या 75,000 कोटींच्या पैकी 10,000 कोटी हे केंद्र सरकारकडनं मिळणं अपेक्षित आहे. त्या बाबतीतले निर्णय अर्थातच मग ते केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतील आणि त्याला किती कालावधी लागेल हे आजही गुलदस्त्यात आहे. 75,000 कोटींच्या मागण्या मान्य जर झाल्या तर लोकांचे प्रश्न सुटतील का, हा एक आता मोठा प्रश्न आहे. कारण अशा पद्धतीच्या मागण्या मांडल्या जातात, मोठमोठे आकडे येतात आणि प्रत्यक्षात सरकारच्या बजेटचा एक जो आकडा असतो तो कुठंतरी जुळत नाही असं अर्थकारण करणाऱ्यांचं अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळं येत्या हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आता जे अधिवेशन होणार आहे ते अर्थातच अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या सगळ्या विषयांवर पुन्हा एकदा तोंड फुटणार आहे. आपण आधीच्या चर्चेमध्ये सुद्धा जो उल्लेख केला होता की सरकारचं बजेटमध्ये अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये सरकारला गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीच्या वेळी सुद्धा आपण चर्चा केली होती की लाडक्या बहीण योजनेमुळं आनंदाचा शिधा वाटप योजनेवर काय परिणाम झालेला आहे. या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं अभिवचन या सरकारनं दिलेलं आहे. 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना अभिवचन दिलेलं आहे की 3 जूनच्या आतमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल. त्या कर्जमाफीचे निकष कसे असतील, किती मर्यादेपर्यंतचं कर्ज माफ करणार सरकार आणि सर्व सातबारा कोरा करणार की नाही, असे अनेक प्रश्न सरकारसमोर असणार आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातून किमान हा एक बोध सरकारने घ्यावा आणि पुढच्या काळामध्ये
आपल्या मंत्र्यांना सक्त ताकीद द्यावी की ज्यावेळी अधिवेशन सुरू असतं तेव्हा त्या खात्यातील मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये एक समन्वय असला पाहिजे आणि कोणत्या लक्षवेधी सूचनेला कोणते मंत्री उत्तर देणार आहे याचं नियोजन असायला पाहिजे. अगदी या बाबतीमध्ये हे सरकार बोथट झालेले आहे अशी विजय वडेट्टीवारांनी एक टीका केली की आम्हाला सरकारकडनं काही अपेक्षा नाही, त्यामुळं विधानसभेच्या अध्यक्षांनीच मंत्र्यांना शिस्त लावायला पाहिजे. यावर आपण वारंवार चर्चा करत आहोत. त्यामुळं पुढच्या काळात तरी आमदारांच्या मागण्या म्हणतोय आपण आणि त्या सत्ताधारी पण आणि विरोधी पक्षांच्या पण आमदारांच्या मागण्या आहेत. सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेतेच मंत्र्यांच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत. विरोधी पक्ष बोलले तर त्यांना तुम्ही राजकीय मुद्दा म्हणून टीका करता, परंतु तुमच्या सत्ताधारी पक्षातील अत्यंत महत्त्वाचे मंत्री आहेत, मंत्री राहिलेले आहेत असे आमदार सुधीर मुनगंटीवार थेट सरकारला साकडं घालत आहेत की मंत्र्यांना प्रश्नाच्या वेळेस हजर राहायलाच पाहिजे. त्यामुळं किमान सुधीर मुनगंटीवारांचं तरी ऐकावं अशी आता विनंती जनतेच्या वतीने सरकारला करण्याची वेळ आलेली आहे. पण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.